मस्त रे. चालणं पुढे चालणं तिथं करते ते बघ ते काका थांबलेत. कुठे? मग चप्पल नाही घालायची? अरे काढ. आली शिवड्या मार खाशी ना. पाणी घातली मामाने काढली. हे काय इकडे ते दरी तिकडे कुठे? हा ते यायचे मंत्र्याचे ते जायले का? मंत्री गेले तिकडे. लोक आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा आता आपण आतमध्ये रायगडाचा बाल्य किल्ला पाहिलात. जी लोक पायी वरती येतात या बाजूने वरती येतात गडाला आता चालत येण्यासाठी 2350 पायऱ्यांचा रस्ता आहे. 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. 2 तास लागतात जवळजवळ चालत येण्यासाठी. ही गडाची फ्रंट साईड आहे. समोरच्या समोर हे जे मोकळं मैदान दिसतंय याला होळीचं ग्राउंड म्हणतात, होळी मैदान म्हणतात. आता आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी सण साजरा करतो. राजांच्या काळात सुद्धा या ठिकाणी मानाची होळी पेटवायची. आतमध्ये एक नारळ लावायचा आणि जो कोणी बहादूर भावळा तो नारळ त्या जळत्या होळीतून आपल्या हाताने काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा वशी लावायचा. संभाजीराजे वयाच्या 9 वर्षाच्या असताना त्या आगीतून होळीतून हाताने नारळ काढायचे. हे होळीचं मैदान. समोरची महाराजांची आपण जी जगप्रसिद्ध मूर्ती पाहतोय ही मूर्ती आपण महाराजांची दरबारातली मूर्ती जिथे पाहिली तिथं बसवायला आणली होती. परंतु याच्या आतमध्ये काही चुका नाही केला. चुका काय तर ज्यावेळेस राजे सिंहासनावरती बसतात पायांमध्ये चपला जोडे करून बसत नाही. या मूर्तीमध्ये जोडे कोरले होत्या म्हणून या मूर्तीचा बना इथे 1974 साली इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्थिती केलेली. वर्तछत्र 2 जून 2012 संभाजी भिडे गुरुजी उदयनराजे भोसले यांच्या वर्तछत्राचं अनावरण 2 जून 2012 साली केलेलं आहे. समोर धुक्यामध्ये दोन्ही बाजूला जे आपल्याला पडलेले बांधकाम पाहायला मिळतं ही पूर्वीची आहे बाजारपेठ. या पेठेची 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आहे. डाव्या साईडला 21, उजव्या साईडला 22 अशी टोटल 43 दुकान आहेत. दुकानांची जर आपण रचना पाहिली तर आगे दुकाने बिशमे स्टोरूम आणि पिशे मकान अशी हाईट घोड्याच्या उंचीची. कारण तेव्हा लोक रुबाबदार पुरुष घोड्यावरती बसून सामान खरेदी करायचे. महिला पालखीत बसून सामान खरेदी करायच्या. हाईट घोड्याच्या उंचीची. पूर्वी ही संपूर्ण बाजारपेठ सांभाळायला नागप्पा शेट्टी नावाची व्यापारी होती. पूर्ण बाजारपेठ सांभाळायची म्हणून त्यांची वेगळी ओळख म्हणून डाव्या साईडच्या सातव्या नागप्पाचं एक कोरलं शिल्प पाहायला मिळतं, नागाचं शिल्प. बाजारपेठ समुद्र डाव्या साईडला जर गेला टकमो टोक पाहायला मिळतो. टकमो टोक म्हणजे काय? कडेलोट पॉईंट. चोरी लबाडी फितुरी जो कोणी स्वराज्याशी करेल त्याला पोत्यामध्ये भरून कडेलोट तिथून केला जायचा. हायकोर्ट हा 1250 फूट खाली आहे. आणि बाजारपेठ समजा उजव्या साईडला 900 मीटर चला समोर एक भव्य मोठं मंदिर पाहायला मिळेल. त्या मंदिराचा आकार बाहेरून पाहिलं तर एखाद्या मस्जिद सारखा दिसतो. आतमध्ये गेलं तर मंदिराच्या दर्शनासाठी तर शिवलिंग आणि हनुमानाची मूर्ती आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे तो मंदिराचा आकार जो आहे तो फक्त बाहेरून मस्जिद सारखा, आतमध्ये पूर्णपणे हिंदूंचं मंदिर आहे. तर तसा त्यावेळेस महाराजांनी का बांधला तर राजांचा गनिमी कावा. बघा पूर्वी मुघल आपल्या महाराष्ट्राला हिंदूंचे मंदिरं तोडायचे. जर एकदा मुघलाने लांबून इथे जर मंदिरं तोडण्यासाठी आला तर आपल्या साथीने आपल्या संस्कृती विटंबना होईल. तो मंदिर तोडू शकतो. जर वाकून आतमध्ये गेलो हिंदूचे देवता नतमस्तक होऊ. रायगडावर एकमेव अशी वास्तू जी आहे तशीच पाहायला मिळते आजही. एकमेव म्हणजे जगदीश्वराचं मंदिर. मंदिरासमोरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. जीवनात आलेल्या माणसांनी पंढरीच्या वाऱ्या कराव्यात, 4 धाम यात्रा कराव्यात. परत जीवनात आलेल्या माणसांनी एकदा ते रायगडाची वारी करून छत्रपतींच्या समाधीला नतमस्तक झालं पाहिजे. का समाधीच्या उजव्या साईडला जागेवर स्मारक पाहायला मिळतं. आणि समाधीच्या समोर आणि गेटच्या समोर एक मंदिराच्या समोर एक खालची एक पायरी आहे. ज्यांनी हा रायगड किल्ला बांधला की नाही त्या वास्तुशास्त्राच्या नावाची ते पाठी पाहायला मिळते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हिरोजीने हा रायगड किल्ला बांधला 14 वर्षात मध्ये. आणि राजे स्वतः हिरोजी विचारत, हिरोजी तुम्ही अखंड रायगड बांधलात, मागा काय बक्षीस पाहिजे. मगा सोनं मागा, चांदी मागा, पैसा अडका मागा, जहागिरी मागा, पाडली मागा, वतन बघा. हिरोजीने काय मागावं? एखाद्या माणसाने सगळे काही मागितलं असं. राजे आम्हाला आता काही नको, आम्हाला फक्त मंदिराच्या एका पायरीवरती आमचं नाव लिहिण्याची आम्हाला अनुमती द्या.
राजाने आश्चर्याला वाटलं, हिरोजी नावाची पाठी मागतात ही पायरी होती का? महादरवाज्यावरती लिहा, पण हिरोजी म्हणतात नाही राजे, नावाची पाठी पायरीवरती यावेचं कारण राजे, ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल, ज्या ज्या वेळेस या मार्गाने मंदिरामध्ये याल, त्या त्यावेळेस तुमच्या उजव्याची धूळ माझ्या नावाला लागेल, एवढंच माझी इच्छा आहे. राजे त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले की वा वा हिरोजी वा, तुमच्यासारखी लेकरा आम्हाला लाभलीत म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकलो बघा. ती नावाची पाठी लिही गेली आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी करा. हो राजांसारखे माणसांसारखे राजे होते, पण हिंदवी स्वराज्य उभारायला टिकलं. आणि आता आपण सूत्रपणे हिंदू म्हणून श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर का. या ठिकाणी आपला सर्वांचा निर्णय होतो. शेवटला 2 शेर ऐकवतो. शेर असे आहेत की अंधार फार झाला, की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या पहिल्या कलियुगामध्ये. माझ्या आया बहिणींच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिबा पाहिजे, जिजाऊंचा शिबा पाहिजे. तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून जो कोणी छत्रपती शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर औरंग्याची अवलाद म्हणतात, औरंग्याची अवलाद म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, शंभूराजे. तर याच राजमार्गाने समाधीचं दर्शन घ्या आणि आलात की याच मार्गे परत रोपवेचा प्रतिरोध करायचा आहे. धन्यवाद. कोणाला रायगडाची आठवण म्हणून फोटो संचन न्यायची असतील, काकाकडे फोटो 18 फोटो बघायला फ्री आहेत, आवडले तर घ्या, नाहीतर मग नका. मुलांना प्रकल्प प्रोजेक्ट बनवत आहेत. फोटोच्या माझी माहिती दिलेली आहे. 18 फोटो 1 नकाशा असं 50 रुपयाला सेल.